नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र ॲडव्होकेट अंबाजी वायरा लीगल टिप्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण या सदरामध्ये हक्कसोडपत्र याविषयी जाणून घेणार आहोत. हक्कसोडपत्र म्हणजे काय, हक्कसोडपत्र कधी दिलं जातं, हक्कसोडपत्र कोण कोणाला देतं आणि कशासाठी देतं याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि आतापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की राहाल कायद्यात तर असाल फायद्यात. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत लॅपटॉपच्या स्क्रीनवर. हक्कसोडपत्र म्हणजे काय, हक्कसोडपत्र म्हणजे नक्की काय आहे, तर हक्कसोडपत्र म्हणजेच बक्षीसपत्र. हक्कसोडपत्र केल्याने हक्काचे हस्तांतर होते. एकत्र कुटुंबातील व्यक्तीने त्याच्या एकत्रित कुटुंबातील मिळकतीवरील त्याच्या हिश्श्याची वैयक्तिक हक्क स्वइच्छेने त्याच्या एकत्रित कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे कायमस्वरूपी सोडून दिल्याबाबतचा ₹200 स्टॅम्पवर केलेला नोंदणीकृत दस्तऐवज यालाच हक्कसोडपत्र असे म्हटले जाते. हक्कसोडपत्र कोणाच्या लाभात करू शकतात. हक्कसोडपत्र कुटुंबातील कोणकोणत्या व्यक्ती आणि कोणाच्या लाभात करू शकतात. एकत्र कुटुंबातील कोणताही सदस्य, स्त्री अथवा पुरुष किंवा सहहिस्सेदार फक्त वारसा हक्काने मिळालेल्या किंवा भविष्यात मिळू शकणाऱ्या एकत्रित कुटुंबातील मिळकतीतील स्वतःच्या हिश्श्याच्या मिळकतीचे हक्कसोडपत्र त्याच एकत्रित कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष यांच्या लाभात हक्कसोडपत्र करू शकतात. हक्कसोडपत्र हे कोणत्या प्रकारच्या मिळकतीचे करता येऊ शकते. फक्त वारसा हक्काने मिळालेल्या किंवा मिळणाऱ्या एकत्र कुटुंबातीलच स्वतःच्या हिश्श्याच्या मिळकतीचे हक्कसोडपत्र करता येते. हक्कसोडपत्राचा मोबदला. सर्वसाधारणपणे हक्कसोडपत्र विना मोबदला केले जाते, परंतु हक्कसोडपत्र हे मोबदल्यासही असू शकते. मोबदल्यासह असणाऱ्या हक्कसोडपत्रास नोंदणीकृत करायचे असल्यास त्यास नोंदणी शुल्क लागू होते का. मोबदल्यासह असणारे हक्कसोडपत्र त्याच एकत्र कुटुंबातील सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात असल्याने त्यास नोंदणी शुल्क लागू होत नाही, पण हक्कसोडपत्र नोंदणीकृत असते त्यामुळे ते नोंदणी शुल्कास पात्र असते. हक्कसोडपत्र नोंदणीकृत का असावे. हक्कसोडपत्र हे लेखी किंवा नोंदणीकृत असणे गरजेचे आहे, कारण तसे न केल्यास त्याची नोंद सरकारी दप्तरात होणार नाही व नोंदणीकृत नसलेले हक्कसोडपत्र सरकारी दरबारी ग्राह्य धरले जात नाही व भविष्यात मिळकतीबाबत अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे हक्कसोडपत्र हे नोंदणीकृत असावे. मालमत्ता हस्तांतर अधिनियम 1882 कलम 23 अन्वये असे दान बक्षीसद्वारे झालेले हस्तांतर व नोंदणी झालेले लिखाण करणे आवश्यक असते. नोंदणी अधिनियम 1908 कलम 17 अन्वये स्थावर मालमत्तेचे दान लेख याची नोंदणी करणे आवश्यक आहे. हक्कसोडपत्र कसे करायचे. एकत्र कुटुंबातील मिळकतीवरील हक्क सोडणारा व्यक्ती व हक्क धारण करणारी व्यक्ती यांना स्वतंत्रपणे किंवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संयुक्तपणे त्याच एकत्र कुटुंबातील कोणालाही एका व्यक्तीच्या किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात हक्कसोडपत्र याचा दस्त करता येतो. असा दस्त ₹200 स्टॅम्प पेपरवर लेखी असायला हवा. या कामासाठी जाणकार वकिलांचा सल्ला घेऊन मगच हक्कसोडपत्र करावे. हक्कसोडपत्राच्या दस्तामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करणे गरजेचे आहे. हक्कसोडपत्राच्या दस्तामध्ये खालील गोष्टी नमूद करणे गरजेचे आहे. नंबर 1 आहे लिहून देणाऱ्याचे नाव, वय, पत्ता, धंदा याबाबतची माहिती. नंबर 2 ला आहे हक्कसोडपत्राच्या दस्तामध्ये लिहून घेणाऱ्याचे नाव, वय, पत्ता, धंदा याबाबतची माहिती. नंबर 3 ला आहे एकत्र कुटुंबाचे सर्व वंशावळ. नंबर 4 ला आहे एकत्र कुटुंबाच्या सर्व मिळकतीचे वर्णन. नंबर 5 ला आहे 2 निष्पक्ष साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा.
याविषयी माहिती व त्यांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. हस्तावरील मजकूर व नोंदणी. हक्कुसळपत्र स्वतःच्या हिश्श्याच्या सर्व किंवा ठराविक मिळकतीबाबत करता येते. हक्कुसळपत्र स्वतःच्या हिश्श्याच्या कोणकोणत्या मिळकतीबाबत आणि कोणाच्या लाभात करत आहे आणि स्वतःच्या हिश्श्याच्या कोणत्या मिळकतीबाबत हक्कुसळपत्र केलेले नाही याचा स्पष्ट उल्लेख हक्कुसळपत्रात करावा. त्यामुळे भविष्यात कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही. हक्कुसळपत्र करण्याची मुदत. हक्कुसळपत्र कधीही करता येते. हक्कुसळपत्र करण्यास कोणत्याही मुदतीचे अथवा कालावधीचे बंधन नाही. हक्कुसळपत्र करण्यासाठी 7/12 किंवा मिळकत पत्रिकेवर कुटुंबातील सदस्यांची नाव असण्याची आवश्यकता सुद्धा नसते. फक्त तो व्यक्ती एकत्र कुटुंबातील सदस्य असल्याचे सिद्ध करण्याइतपत पुरावा असणे गरजेचे असते. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंटद्वारे नक्कीच कळवा. लाईक करायला, शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.